बी.एड ॲडमिशन 2024-25ची आज जे कॅप राऊंड 3 होता त्याचे अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे रिझल्ट लागणार आहे। तर आज कोणत्याही टाईमला रिझल्ट लागू शकतो। तर रिझल्ट लागल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर आपल्याला एक लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे। या अगोदर आपण जे फॉर्म फिलअप केलेले आहे तेव्हा तोच ID आणि पासवर्ड आपण यूज केलेला आहे, जो BD पासून सुरुवात होणार आहे आणि तुमच्याकडे एक पासवर्ड सुद्धा आहे। तो ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे कॅप राऊंड 3चे अलॉटमेंट चेक करू शकता। लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे पेज आहे हे दिसून पडेल। त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे। सर्वात खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या अगोदर जे कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 झालेले आहे, तर यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस इथे तुम्हाला दिसून पडत आहे। तर इथे तुम्हाला कॅप राऊंड 3चं अलॉटमेंट थोड्या वेळामध्ये साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर तुम्ही याच प्रोसेसने तुमचे कॅप राऊंड 3चे अलॉटमेंट चेक करू शकता आणि लॉग इनमध्येच हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। बाहेर आपण कुठेही अलॉटमेंट चेक करू शकत नाही। आणि राऊंड 3 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, किंवा हा राऊंड शेवटचा असणार आहे आणि यानंतर एक राऊंड असणार आहे, तो असणार आहे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड। तर इन्स्टिट्यूट राऊंडबद्दल आपण संपूर्ण अपडेट या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे। तरी राऊंड सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट, फॉर्म कसा फिलअप करायचा, यामध्ये कोणकोण विद्यार्थी इलिजिबल असणार आहे याबद्दलचं संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर कॅप राऊंड 3चा अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्ही या प्रकारे तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। ही चेक प्रोसेस असणार आहे। तर B.एड बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।